घ्यायचं त्याच्याकडनं हे आपण ठरवायचं. नक्कीच. आणि ते चांगलं काढून घेतलं की आपसूक आपल्याकडे तो संचय वाढत जातो. असं आहे. खूप छान. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की प्रत्येक मुलाकडे एक ऑब्झर्वेशन स्किल असतं हो. आणि ते ऑब्झर्वेशन स्किल तो कधी कधी मांडायला घाबरतो किंवा कधी कधी खूप चांगल्या पद्धतीने मांडतो, पण समोरच्याकडे ते ऐकून घ्यायची कदाचित त्यावेळेला क्षमता नसते. अगदीच. खूप वेळा हे पालकांसोबत होतं हो. आणि त्याच वेळेला त्या मुलाला सांगायचं खूप असतं, पण त्याला तो वाव मिळत नाही. अगदी. आणि मग आपल्याला दिसतात दोन प्रकारचे व्यक्तिमत्व. एक असतं जे म्हणजे इंट्रोवर्ट बनतं आणि एक असतं एक्स्ट्रोवर्ट. हो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तुमच्या आयुष्यात जी तुम्हाला माणसं भेटली, तर तसं तुमच्या आयुष्यात आलेली व्यक्तिमत्व, अगदीच. त्यांची पहिली आम्हाला लिस्ट सांगा. त्यांच्यासोबत प्रत्येकासोबत घडलेले काही किस्से सांगा. नक्कीच. मी आधी घरापासून सुरुवात करेन. माझे आई वडील, माझे काका काकू, माझ्या बहिणी भावंड यांच्याकडनं कायम मोटिवेशन मिळालं. त्यानंतर शाळेत असताना लीना ओक मॅथ्यू आमच्या ज्या शाळेतल्या माझ्या शिक्षिका होत्या, त्यांच्याकडनं शिस्त नावाचा जो प्रकार आहे तो मी खूप आत्मसात केला. वेळेवर येणं जाणं, राहणं, छान दिसणं, व्यवस्थित उठणं बसणं. आणि त्याच्याबरोबर माझ्या शाळेचे माझे अत्यंत लाडके प्रिन्सिपल वाजपेयी सर, मी त्यांच्या आधी कैलासवासी असं लावत नाही, कारण ते आजही माझ्या मनामध्ये अगदी जसे होते तसेच आहेत. पुढे जात असताना कॉलेजमध्ये अत्यंत उत्तम अशा प्राध्यापिका पुष्पा भावे मॅडम, वर्षा माळवदे मॅडम, या सगळ्यांमुळे माझं आयुष्य खूप चांगल्या वळणावरती येत गेलं. त्याच्यानंतर जेव्हा टुरिझम करायला लागले त्यावेळेला सुद्धा खूप चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वांनी माझ्यावरती संस्कार केले, कळत नकळत. त्यातली एक खूप आदरणीय व्यक्ती माझ्यासाठी डॉक्टर अजित केरकर. जेव्हा तुमचा लंच टाइम असतो तेव्हाच तुम्ही जेवलं पाहिजे हा दंड घेतला, कारण खूप ओरडा खाल्ला होता. आणि त्यांनी असं स्पष्ट सांगितलं होतं की काम होत राहणार आहे, पण तुमचा जो लंच टाइम आहे तो त्या वेळेतच घेतला गेला पाहिजे. उशिरा खाण्यामुळे किंवा चुकीचं खाण्यामुळे तुम्ही जर आजारी पडलात तर ते माझ्या ऑफिसला किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी मला ते चालणार नाही. जिथे मी जॉब करत होते तिथे खोजेम खारावाला नावाची एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, जे माझे बॉस होते. आणि त्यांनी मला म्हणजे हॉटेल इंडस्ट्री मधल्या अशा काही गोष्टी शिकवल्या ज्याच्यामुळे मी माझे करिअर अतिशय उत्तम पद्धतीने करू शकले, घडवू शकले स्वतःला. कोणासमोर काय बोलायचं काय बोलायचं नाही, तुमचा विषय मांडत असताना तुम्ही किती विषयाला धरून राहायचं हे त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं. आणि आजही म्हणतात ना, गुरु एखादा जेव्हा असतो, तुमच्या आयुष्यात काय चाललंय तुम्ही त्याला फोन करून सांगायची गरज नसते, तो तुमच्या एका पोस्टवरनं, एका व्हॉट्सअप स्टेटसवरनं तो तुम्हाला ओळखतो. तसंच आहे त्यांचं सुद्धा, की ऑल वेल असं कधीतरी ते एक मेसेज टाकतात, म्हणजे सगळं